हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 27. न करोती. अतिरेकी असे म्हटले की आपल्या नजरेसमोर धर्मवेडे, विध्वंस, संहार करणारे इत्यादी असे चित्र उभे राहते. कारण आज या सर्वाला जग सामोरे जात आहे. परंतु अतिरेकी याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीच्या आत्यंतिक टोकाला जाणे. ह्या अर्थाने आपल्याला नित्य व्यवहारामध्ये अतिरेकींचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, काही लोक अति म्हणजे अतिच बोलतात. त्यांच्याकडून एका विषयाला सुरुवात झाली की ते रेल्वेसारखे विषयांचे ट्रॅक बदलत बोलून विषयांचा भुसा पाडतात. बोलता बोलता त्यांना इतके विषय सुचतात कसे आणि त्यांचे तोंड दुखत कसे नाही याचे आपल्याला नवल वाटते. 10-12 तास गाणे, भाषण वगैरे ऐकणारे असतात. दिवस रात्र दूरदर्शनवर सिनेमा, खेळ इत्यादी पाहणारे असतात. किती खावे प्यावे याला काही ताळतंत्रच नसणारे असतात. असा जरी दुपारी जेवून 1 वाजता आपल्याकडे आला आणि सकाळचे नाश्त्याचे पोहे उरले आहेत ते घेणार का असे विचारले तर हो आणा की. त्यावर चहाही ढोसतात. आपण स्तिमित होतो. व्यसनी तर सतत धूम्रपान करत असतात. झोपेत त्यांचा नाईलाज होत असावा. दारू इतकी पितात की शेवटी त्या नशेतच झोपतात. तासनतास जुगार खेळणारे असतात. अशांना न करोती कसे समजावणार? लेख क्रमांक 28. न करोती. तू पाहतोस की ग्रह, गोल तारे एकमेकांना आकर्षित करत आणि त्याचवेळी विकर्षित करत एकमेकांसभोवती फिरत आहेत. दररोज नित्यनियमित सूर्य, चंद्र त्यांना नेमून दिलेल्या वेळी पृथ्वीवर येत आहेत आणि परत जात आहेत. चंद्राच्या कला नित्यनियमित ठराविक काळानुसार कमी जास्त होत आहेत. यायोगे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू एकापाठोपाठ एक असे दरवर्षी होत आहेत. त्याप्रमाणे वनस्पतीसृष्टी बीजधारणा करत आहे. पाने, फुले, फळे धारण केली जात आहेत. ठराविक काळानंतर पाने, फुले, फळे गळत आहेत. पुन्हा नवीन धारणा होत आहे. पशु, पक्षी, साप, किडे, मुंग्या इत्यादी सजीवसृष्टी त्यांना नेमून दिल्याप्रमाणे कालक्रमणा करत आहेत. काही कोठे कसली अडचण, गोंधळ नाही. सर्व काही मी एकदा नेमून दिल्याप्रमाणे स्वयंभू सुरू आहे. असे जर अन्य जग सुरू आहे तर फक्त मानवालाच मी नेमून दिल्याप्रमाणे जगण्यात काय अडचण आहे, काय त्रास आहे? त्याला स्वतःच्या स्वतंत्र मताप्रमाणे व्यक्त व्हायची इतकी खुमखुमी का आहे? कारण त्याला असलेला अहंकार. त्याने स्वतः काही करणे सोडून द्यावे. त्यायोगे अहंकार आपोआप क्षीण होईल. त्यासाठी न करोती हा मंत्र त्याला सदा आनंदात ठेवणारा आहे. तथापि मानव सदा असमाधानी आहे, अतृप्त आहे. हरि ओम.